सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एका गावाच्या शेजारी एका गुरूंचा आश्रम होता. तो आश्रम म्हणजे त्या गुरूंचं गुरुकुल होतं. कित्येक विद्यार्थी विद्याभ्यास करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी त्या गुरूंच्या गुरुकुलामध्ये शिष्य बनून राहत असत. एकदा गावामधील एका धनाढ्य व्यक्तीने काहीतरी सत्कर्म करावं, पुण्य करावं या उद्देशानं गुरुजींना भोजनासाठी आपल्या घरी आमंत्रण दिलं. गुरुजी व्रतस्थ असल्यामुळे, त्यांचा उपवास असल्यामुळे त्यांनी आपल्याकडच्या 2 शिष्यांना मग त्या शेठजींच्या घरी भोजनासाठी पाठवलं. गुरूंच्या आज्ञेनुसार मग ते 2 शिष्य त्या शेठजींकडे जेवण्यासाठी, भोजनासाठी गेले. थोड्या वेळानंतर भोजन करून जेव्हा ते 2 शिष्य परत आश्रमामध्ये परतले, त्यावेळेला गुरुजींनी त्यांच्याकडे पाहिलं. एक शिष्य हा थोडासा दुःखी होता, तर दुसरा शिष्य मात्र आनंदी दिसत होता. ही परिस्थिती पाहून गुरुजींना थोडंसं आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या दुःखी शिष्याची विचारपूस केली. ते म्हणाले, बाळा, तू का बरं दुःखी आहेस? शेठजींच्या घरी गेल्यानंतर तुम्हा दोघांना वेगवेगळी वागणूक मिळाली का? शिष्य म्हणाला, नाही गुरुजी, आम्हाला दोघांनाही समान वागणूक मिळाली. मग तुम्हा दोघांना दिलेल्या भोजनाच्या ताटामध्ये काही फरक होता का? त्यावर देखील तो शिष्य म्हणाला की नाही गुरुजी, आम्हा दोघांनाही सारखंच भोजन दिलं होतं. त्यावर मग गुरुजींनी विचारलं, मग तुम्हाला दोघांना भोजनोत्तर जी दक्षिणा शेठजींनी दिली त्यामध्ये काही फरक केला का? तो शिष्य म्हणाला, नाही गुरुजी, आम्हा दोघांनाही समान ₹1.25 दक्षिणा त्यांनी भोजनोत्तर दिली. आता गुरुजींना अजूनच आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, मग बाळा, तू का बरं दुःखी आहेस? त्यावरती तो शिष्य सांगू लागला, गुरुजी, सकाळी जेव्हा तुम्ही आम्हाला त्या धनिक शेठजींकडे जाण्याची आज्ञा केली त्यावेळेला मी मनातून खूप आनंदी होतो. माझ्या मनामध्ये खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा होत्या. मला असं वाटलं होतं की त्या धनिक शेठजींकडे जेवायला गेल्यानंतर ते आम्हाला बसण्यासाठी खूप सुंदर असं आसन देतील, चांदीचा पाट देतील, जेवण्यासाठी अगदी पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट असेल, आणि ते शेठजी एवढे श्रीमंत आहेत की भोजनोत्तर जेव्हा दक्षिणा देण्याची वेळ येईल तेव्हा किमान ₹11 तरी ते आम्हाला देतील. पण यापैकी काहीच घडलं नाही. तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बसण्यासाठी साधी चटई दिली. भोजन सुद्धा अगदी साधं होतं, कुठलीही पंचपक्वान्न वगैरे नव्हती. आणि जिथं किमान ₹11 तरी दक्षिणा मिळेल अशी अपेक्षा होती, तिथं भोजनोत्तर केवळ त्यांनी आम्हाला ₹1.25 दक्षिणा दिली. या सगळ्या गोष्टींमुळे माझा अपेक्षा भंग झाला आणि मी खूप दुःखी झालो. गुरुजींनी सगळं काही ऐकून घेतलं आणि आता जो शिष्य आनंदी होता त्याच्याकडे वळून ते त्याला म्हणाले की बाळा, तू का बरं एवढा आनंदी आहेस? त्यावरती तो शिष्य शांतपणे हसून म्हणाला, गुरुजी, सकाळी जेव्हा तुम्ही आम्हाला तिकडे जाण्याची आज्ञा केली त्यावेळेला मी म्हणलं की रोज इथे खूप कष्ट करावे लागतात. आजचा दिवस खूप छान आहे. तिथं गेल्यानंतर कोणत्याही कष्टाशिवाय जमिनीवरती साध्या चटईवर का होईना पण बसून आम्हाला 2 घास खाता आले. समोर आलेलं ताट हे पंचपक्वान्नांनी जरी भरलेलं नव्हतं तरी अगदी साधं आणि रुचकर असं जेवण आमच्या पुढ्यामध्ये आलं. रोज इथे आश्रमामध्ये फळं, कंदमुळं खाऊन आम्ही आमचं पोट भरत असतो, पण आज साधं का होईना पण स्वादिष्ट आणि रुचकर असं भोजन आपल्या वाट्याला आलं, याचा मला खूप आनंद झाला. ते शेठजी खूप श्रीमंत आहेत हे मला माहिती होतं, पण त्याचबरोबर हेही माहित होतं की ते खूप कंजूष आहेत. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारची भोजनोत्तर दक्षिणा देतील याची मी अपेक्षाही ठेवलेली नव्हती. पण तरी देखील भोजन झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ₹1.25 दक्षिणा दिली, त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि म्हणूनच गुरुजी, आज मी खूप आनंदी आहे. अगदी छोटीशी ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. या गोष्टीमध्ये असलेल्या त्या 2 शिष्यांप्रमाणे आपल्या मनाची अवस्था असते. कित्येकदा आपल्यासोबत आणि अनेक लोकांसोबत घडणारी घटना ही समान असते, एकसारखी असते, पण त्या घटनेचे परिणाम हे ज्याच्या त्याच्या मनस्थितीवरती अवलंबून असतात. कित्येकदा जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळेला बरेचसे लोक त्या घटनेमधनं काहीतरी अपेक्षा ठेवून असतात, किंवा एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा ते प्रयत्न करत असतात त्यावेळेला काहीतरी फळ मिळावी अशी अपेक्षा ठेवून ते प्रयत्न करतात. त्यामुळे स्वाभाविकच त्या घटनेमधनं किंवा प्रयत्न केलेल्या कार्यामधनं जर फळ मिळालं नाही तर अपेक्षा भंगाचं दुःख हे त्यांच्या वाटेला येतं. तर कित्येक लोक एखादी घटना घडत असताना तिच्याकडे निरपेक्ष भावनेनं बघतात, किंवा एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा ते प्रयत्न करत असतात त्यावेळेला कोणत्याही फळाची अपेक्षा ते मनामध्ये ठेवत नाहीत. त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं, कार्य करणं हे आपलं कर्मच आहे असं समजून निरपेक्ष भावनेनं ते कर्म ते करत असतात.
त्यामुळे स्वाभाविकच त्या घटनेमधनं फळ नाही मिळालं किंवा त्या प्रयत्नामधनं फळ जरी नाही मिळालं तरी सुद्धा अपेक्षाभंगाचं दुःख हे त्यांच्या वाट्याला येत नाही आणि म्हणूनच ही लोक कायम आनंदी राहतात. भगवान श्रीकृष्णांनी देखील श्रीमद भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे. आपल्याला जर आनंदी राहायचं असेल तर कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आपलं कर्तव्य हे प्रामाणिकपणे केलंच पाहिजे. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.